दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांचे उपोषण, रिपाईचे प्रकाश लोंढे यांची भेट, शेती नापीक झाल्याचा आरोप, भरपाईची मागणी। सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपन्यांमुळे शेतजमिनी नापीक झाल्या असून केमिकल मिश्रित वेस्ट वॉटरमुळे परिसरातील विहिरींसह नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्रोतही दूषित झाल्याचा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याची तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेत मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। त्या उपोषणाचा 11वा दिवस असून शेतकऱ्यांच्या या उपोषणाला रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी माहिती घेतली। यावेळी शेतकऱ्यांनी केमिकल मिश्रित विहिरींचे पाणी दाखवितानाच केमिकल मिश्रित सांडपाण्यामुळे शेतजमिनी नापीक झाल्याच्या तक्रारी लोंढे यांच्याकडे केल्या। त्यावर लोंढे यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने बैठक घेत योग्य तोडगा काढण्याबाबतची मागणी केली आहे। अधिक माहिती उपोषणकर्त्यांनी दिली तर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे यांनी या प्रश्नांवर तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। आणि सिन्नर तालुक्यातील नव्हे पूर्ण जिल्ह्यातले जे शेतकरी हे त्यांच्या न्याय मागण्यासाठी उपोषणाला बसलेत। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब आणि माझ्यासोबत असलेले पीएल ग्रुपचे महाराष्ट्र अध्यक्ष, आमच्या पीएल ग्रुपच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी वतीनं त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे। त्यांच्या अतिशय रास्त मागण्या आहेत की सिन्नर तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्र झाले त्याचं आम्ही स्वागत केलं। आम्ही हजारो एकर त्यांना जमिनी दिली, परंतु त्या जमिनीचा मोबदला पाहिजे तेवढा अजून आम्हाला मिळाला नाही। आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला नाही। त्यापेक्षा ज्या केमिकल तयार होतं त्या केमिकलची व्यवस्था व्यवस्थित नीट न लावण्यामुळं विहिरीला पाणी येण्यापासून तर पिण्याच्या पाण्याची सुद्धा जी व्यवस्था आहे ती बिघडलेली आहे। तिथे पिण्याची पाण्याची व्यवस्थित बिघडली नाही तर जे यंत्रणा आहे ती यंत्रणा न राबवल्यामुळं हवेत सुद्धा दुष्परिणाम झालाय। त्यामुळे आरोग्याचा प्रश्न सुद्धा धोक्यात निर्माण झालेला आहे। 7-8-10 कंपन्याला क्लोजर नोटीस जरी दिल्या असेल तो कंपन्या बंद करून आमचं समाधान नाही। उद्योजक वाढला पाहिजे, त्यांचा व्यापार वाढला पाहिजे, आम्हाला त्याचा अभिमान आहे, परंतु आमच्या शेतकऱ्याचं आयुष्य बर्बाद होत आहे, त्या भूमिपुत्राचं आयुष्य बर्बाद होत आहे, याला जबाबदार कोण आहे? त्यांचा जो मोबदला आहे तो त्यांना दिला पाहिजे। प्रदूषण थांबलं पाहिजे, मग ते भूमिगत प्रदूषण असेल की हवेतलं प्रदूषण असेल, यंत्रणा आहे तुमच्या जो मी सांगितलं तोच असाच मुद्दा ह्यापूर्वी नाशिक महानगरपालिकेचा खत कारखाना झाला होता, आंदोलकावर गोळीबार सुद्धा करण्यात आला, परंतु त्याची यंत्रणा आमच्यासारखा सक्षम लोकप्रतिनिधी असल्यामुळं ती आम्ही व्यवस्था केली। आणि बघा समतोल आहे, डम्पिंग यार्ड आहे, सर्व यंत्रणा होते, शेतकरी राजा खुश आहे, मोबदला भूमिपुत्रांना रोजीरोटी दिली। आजचं काही हा आदर्श घ्या असं मी म्हणत नाही, परंतु त्या धर्तीवर जर माझ्या भूमिपुत्रांना तिथे न्याय मिळत असेल, त्यांचा मोबदला त्यांना मिळत असेल, हवेतलं आणि जमिनीतलं प्रदूषण थांबत असेल तर निश्चितपणे मला असं वाटतं की त्या औद्योगिक क्षेत्राला वाव मिळेल। शेतकरी राजा स्थानिक वर्ग आनंदात राहील आणि शेतकरी राजा आनंदात राहिला, कामगार वर्ग आनंदित राहिला तर कंपनीची भरभराटी होईल। आणि ह्या न्याय मागणीसाठी विशाल भदरगे आणि त्याचे सर्व स्वाभिमानी पदाधिकारी, सर्व शेतकरी वर्ग उपोषणाला बसलाय। मी माझा पक्ष आणि माझे परिवार त्याच्यासोबत आहे। आम्ही आवाज करणारे लोक नाही, आम्ही कृती करणारे लोक आहोत। आम्ही हा इशारा देतोय की बाबांनो ताबडतोब दखल घ्या, कारवाई करा, अन्यथा लोकशाही मार्गाने जे जे आंदोलन होईल केव्हा होईल कुठं होईल मला नाही सांगता येणार, कारण शेतकरी आणि कामगार वर्ग आहे तर याला कोण जबाबदार राहील तर आपण राहाल, म्हणून दखल घ्या अशी अपेक्षा करतो आणि यांच्यासोबत आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। सर्व बाधित शेतकरी गेली 30 वर्षापासून आमच्या जमिनी नापीक व्हायच्या मार्गावर 1982ला आमची वसाहत झाली। आम्हाला वाटलं होतं आमच्याला काहीतरी विकास होईल, विकासाच्या उद्देशानं आमच्या वडिलांनी आजोबांनी जमिनी दिल्या, पण त्याचंच त्यानंतर 15 वर्षानंतर आमची जमिनी हळूहळू केमिकल पूर्णपणे ते सोडून द्यायला लागले। कुठल्याही प्रकारचं प्रशासनाच्या नियमाप्रमाणे चाललं नाही आणि मनमानीप्रमाणे आणि स्टाईलचा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा वचक नाही। ती
कोऑपरेटिव्ह संस्था असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचं वचक नाही आणि शेतकऱ्यांना एकदम पूर्णपणे देशोधडीला लावलं आहे. गेली 20 वर्षापासून आम्हाला पिण्याला पाणी नाही, आमच्या जनावरांना मुख्य जनावरांना पाणी नाही. आम्ही गेली 15 वर्षापासून आम्ही टँकरद्वारे पाणी घेतो आहे आणि मुगड्यावरती सर्रासपणे जसं काही आपलं घरचंच आहे अशा प्रमाणे उद्योजक पाणी सोडून देत आहेत. आणि आम्ही जर स्टाईसला विचारायला गेलो तर स्टाईसवाले सरळ सांगतात आम्हाला काही करता येत नाही. याच्यावर गेली 11 दिवसापासून आम्ही इथं उपोषण करतो आहे आणि प्रशासनाने आता आमचा 11वा दिवस आहे, काहीतरी आमचं शेतकऱ्यांकडे बघून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. सप्टेंबर 2024पासून इथं उपोषणाला बसलो आहे आणि त्यामध्ये फक्त MPCBचे ऑफिसर आले, काही कंपन्यांना क्लोजिंग नोटीस काढल्या आहेत, काही ॲक्शन चालल्या आहेत एवढं सांगून निघून गेले. पण आमच्या मागण्यांकडे कोणी दक्षता दिलेली नाही. गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून आमच्या शेतामध्ये यांचं पाणी येतं आहे कंपन्यावाल्यांचं आणि त्या पाण्याचा आता एवढा परिणाम व्हायला लागला आहे की जनावरंसुद्धा आजारी पडायला लागले, पशुपक्ष्यांना त्रास व्हायला लागला आहे. आमच्या क्षेत्राच्या जवळ चिमण्या पाखरं पण कमी व्हायला लागली. अशी परिस्थिती आता आमच्या शेताची झाली आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला एक स्थायी स्वरूपाचं पिण्याचं पाणी आणि इथून मागे आमच्या शेतीची जी हळूहळू काही नुकसान होत गेली त्याचा काहीतरी मोबदला मिळावा. आणि इथून पुढे आता यांचं जे पाणी यांनी ETP प्लॅन्ट किंवा काही उपाययोजना केल्यानंतर ते पाणी जोपर्यंत नैसर्गिक स्रोतात निचरा होत नाही तोपर्यंतही त्यांनी काहीतरी आम्हाला कंपन्सेशन द्यावं. आणि या डिपार्टमेंटचे काही भ्रष्ट लोक आहेत की त्यांनी आमची ही प्रोसेस 2 वर्षापासून लावून धरली. अशा लोकांवर पण काही गुन्हे दाखल करून त्यांच्यावर काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही काही ॲक्शन घेतल्या पाहिजेत असं आमची मागणी आहे. या जर मागण्या पूर्ण होत असतील तरच आम्ही पुढचा विचार करू, नाहीतर येत्या मंगळवारपासून आम्ही आमच्या आंदोलनाचा. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे.